हॅलो फ्रेंड्स, पूजा कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मिक्सरचा वापर न करता दम आलूची छान रेसिपी। चला तर बघूया कशी तयार करते मी ही रेसिपी। दम आलूला आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करायचं आहे। गोल्डन ब्राउन होतपर्यंत मी दम आलू छान तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। आपले बटाटे गोल्डन ब्राउन झाले की आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। तर मी प्लेटमध्ये दम आलू हे काढून घेतलेले आहे। ते छान असे गोल्डन ब्राउन झालेले आहे। तुम्ही सुद्धा दम आलू हे गोल्डन ब्राउन होतपर्यंत फ्राय करायचे आहे। त्याने दम आलूला छान कलरही येणार आहे। ज्या तेलामध्ये आपण बटाटे शिजवले त्याच तेलामध्ये आपल्याला थोडं तेल ॲड करून त्यातच आपली फोडणी तयार करायची आहे। त्यासाठी मी बटाटे आणि कांदे हे तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करायचे आहे। आधी मी त्यात कांदा ॲड केलेला आहे। कांद्याला छान गोल्डन ब्राउन होऊ द्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करू लसूण पेस्ट आणि कांद्याला सुद्धा छान गोल्डन ब्राउन होऊ द्यायचं आहे। लसूण पेस्ट आणि कांदा गोल्डन ब्राउन झाला की त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी कांदा आणि लसूण हे मिक्सरमधून काढलेले नाही आहे। मी विदाऊट मिक्सरचा वापर करता ही आपली फोडणी तयार करत आहे। कांदा लसूण गोल्डन ब्राउन झाला की त्यात ॲड करत आहे तिखट, चवीपुरतं हळद आणि आपलं धने पावडर। या तिघांनाही आपल्या लसूण कांद्याच्या पेस्टमध्ये छान मिक्स करायचं आहे। तर मी हे छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि यांना छान फोडणीचा खमंग असा सुगंध येतपर्यंत आपल्याला फोडणी ही छान शिजू द्यायची आहे। तर ही फोडणी इथे शिजत आहे। फोडणीत टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। मिठाला पण छान एकत्र करून घ्यायचं आहे। मीठ एकत्र झालं की घ्यायचं आपल्याला बारीक चिरलेलं टमाटर। प्रत्येक वस्तू ही बारीक चिरायची आहे कारण की मिक्सरचा वापर आपण केलेला नाही आहे। आपल्या सगळ्या वस्तू एकत्र झाल्या की आपल्याला घ्यायचा आहे गरम मसाला। मी इथे गरम मसाला घेतलेला आहे। आपल्याला हवा तेवढा त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे। गरम मसाला घेतल्यानंतर मी आणखी एक मसाला घेतलेला आहे, तो आहे छोले मसाला। प्रत्येक भाजीचा मसाला घेणे आवश्यक नाही आहे। जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो मसाला तुम्ही तुमच्या भाजीत वापरू शकता। त्यानेही सुद्धा भाजीला छान चव येते। आपले मसाले एकत्र झाले की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं पाणी। पाणी टाकल्याने काय होणार की भाजीला छान तर्री येणार आणि आपले जे हे कांदा लसूण आणि सगळे मसाले आहे ते छान एकत्र होऊन त्याचा स्मूथ पेस्ट असा तयार होणार आणि भाजीला वरून छान तर्रीही आपल्याला दिसणार। तर बघू शकता की भाजीला किती छान तर्री आलेली आहे आणि राहिलेले आपले टमाटर वगैरे दिसत आहे ते चम्मचच्या प्रेशरने छान तुम्हाला प्रेस करून घ्यायचे आहे। तर हे आपले ग्रेव्ही तयार झालेली आहे। ग्रेव्हीमध्ये आपल्याला टाकायचे आपले फ्राय केलेले सर्व दम आलू। तर इथे मी सगळे दम आलू इथे टाकून घेत आहे। तर दम आलूला छान फोडणीमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इथे सगळे दम आलू हे आपल्या ग्रेव्हीमध्ये एकत्र केले आहे। बघू शकता भाजीला छान तर्री आलेली आहे। त्यानंतर आपल्याला भाजी ही झाकून ठेवायची आहे। भाजी झाकली की झाकलेल्या झाकणीवर आपल्याला पाणी टाकायचं आहे। ते पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे। गरम पाणी भाजीत टाकल्याने काय होणार, भाजीला छान तर्री येणार। तर आपण पाणी टाकलेलं आहे आणि यावरचं झाकण काढून ते पाणी आपल्याला आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे। तर बघू शकता मी इथे गरम पाणी टाकल्यावर किती छान आपली तर्री आलेली आहे भाजीला। तुम्हाला हवा तेवढा रस्सा ठेवण्यासाठी तुम्ही हवं तेवढं पाणी यामध्ये टाकू शकता। तर इथे आपला रस्सा तयार झालेला आहे दम आलूचा। बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे। रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपली भाजी ही तयार झालेली आहे। तर भाजीला फक्त 5 मिनिटाची आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। तर इथे आपण 5 मिनिटाची उकळी येऊ देऊ। 5 मिनिटाची उकळी आली की भाजी ही आपली। तर इथे आपली तर्रीदार दम आलू तयार झालेला आहे।
तर बघू शकता मिक्सरचा वापर न करताही आपण छान भाजी तयार करू शकतो. तुम्हीही मिक्सरचा वापर न करता ही रेसिपी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. दिसायला जेवढी छान आहे तेवढी खायला पण छान झालेली आहे. तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलला खूप प्रेम द्या. थँक्यू.